तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की सिडको असेल किंवा म्हाडा असेल तर त्याची लॉटरी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, तर ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती आणि गुगल क्रोमवरती जाऊन तुम्हाला टाकायचं आहे सिडको लॉटरी. सिडको लॉटरी टाकल्यानंतर तुम्हाला हे जे गुगल क्रोम ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला lottery.sidcoindia.com ही साईट आहे, तर या साईटवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ही अशी साईट ओपन होईल. ही सिडकोची ऑफिशियल साईट आहे, दी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे तर तुमचं ऑलरेडी रजिस्टर असेल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्हाला न्यू रजिस्टर करायचं आहे. तर आपण आता नवीन रजिस्टर करणार आहे, तर त्यासाठी आपण हे जे रजिस्टर लिहिलेलं आहे तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. तीन सिंपल स्टेप आहे त्याच्यामध्ये. पहिला आहे रजिस्ट्रेशन, दुसरा आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि तिसरा आहे पेमेंट. तर रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुमची द्यायची आहे, तुमचं नाव वगैरे, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमचा ॲड्रेस, त्याचबरोबर तुमची बँक डिटेल असेल तर ती पण तुम्हाला भरायची आहे. सेकंड आहे तुमचं ऍप्लिकेशन. तर ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला लॉटरी स्कीमच्या ज्या दिलेल्या आहेत त्यांनी सिडकोच्या लॉटरी आहेत तर त्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत आणि त्याची अक्नॉलेजमेंट घ्यायची आहे. आणि थर्ड तुमची जी स्टेप आहे ती आहे पेमेंटची, जी तुम्ही ईडब्ल्यूएस असेल तुमची किती पेमेंट आहे किंवा LIG मध्ये आहे किती पेमेंट चे चार्जेस आहेत तर ते तुम्हाला याच्यामध्ये पे करायचे आहे. त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे जायचं आहे. तर रजिस्ट्रेशनवरती तुम्ही जर क्लिक केलं रजिस्टर तर त्या तुम्हाला एक सिम्पली रजिस्ट्रेशनचा हा फॉर्म ओपन होईल. ओके, तर हा सिंपल रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम फॉर लॉग इन, तर इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे जे काय असेल ते तुमचं. त्याच्यानंतर पासवर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, परत पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, त्याच्यानंतर फादर्स मिडल नेम जे काय असेल ते तुमचं ते टाकायचं आहे. सरनेम म्हणजे आडनाव तुमचं टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे की तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे ती. आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट इथं तुम्ही जर सबमिट केलं तर एक OTP येईल, जो मोबाईल नंबर तुम्ही इथं दिलेला आहे तर तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. तर तुमचं सिंपल रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की पुढची प्रोसेस काय आहे. तर मी ऑलरेडी हे डमी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर मी तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस दाखवतो लॉग इन करून. तर तुम्ही मित्रांनो तुमचं रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला हा ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमची डिटेल्स भरायची आहे. तुमचा युजर नेम इथे दाखवल तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा ॲव्हरेज मंथली इन्कम किती आहे, बेसिक प्लस DA आणि ऑदर जे तुम्हाला काय सॅलरीमध्ये भेटतं ते तुम्हाला टाकायचं आहे की एवढा मंथली इन्कम आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर हा तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर इथं फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटोची साईज आहे 5 KB मिनिमम आणि 50 KB मॅक्सिमम साईज आहे. जर तुमचा फोटो जास्त मोठा असेल तर तुम्ही इथं क्लिक करून तो एडिट करू शकता. त्याच्यानंतर तुमचं हे सगळे डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं तुमचं जी पर्सनल डिटेल आहे ती तुम्हाला टाकायचं आहे. ॲड्रेस, त्याच्यानंतर मोबाईल नंबर वगैरे हे सर्व तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बँक डिटेल भरायची आहे, कारण की सपोज इन केस जर तुमची लॉटरीमध्ये नंबर लागला नाही आणि जी पेमेंट तुम्ही प्रोसेसिंग फीज आहे त्यांची जी 5,000 असेल किंवा 10,000 15,000 ती तुम्हाला रिफंड त्याच बँक अकाउंटमध्ये होईल जे तुम्ही इथे देईल. तर प्रॉपर तुम्हाला बँकचा चेक अपलोड करायचा आहे. अकाउंट नंबर, IFSC कोड, बँक नेम वगैरे ते ऑटोमॅटिकली हे फिल होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सिंपल हा जो एक कोड आहे तो कोड एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर ही पर्सनल डिटेल तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला सेकंड पेजवरती जायला अलाव करेल. आता मी पुढे भरत नाही कारण की ऑलरेडी माझं गरज नाही आहे मला जाण्याची. तर सेकंड पेजवरची जी इन्फॉर्मेशन आहे मी ती तुम्हाला सांगतो. सेकंड पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला सिडकोच्या ज्या स्कीम आहेत तर त्या स्कीम तुम्हाला दिसतील. तर त्याच्यातली तुम्हाला एक पर्टिक्युलर स्कीम ज्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे तर ती स्कीम आहे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याच्यामध्ये. तर ती स्कीम सिलेक्ट केल्यानंतर त्याची जी प्रोसेसिंग फीज आहे EWS मध्ये असाल ऍज पर तुमचा इन्कम तुम्हाला EWS असेल तर त्याची प्रोसेसिंग फीज तुम्हाला तिथे दाखवेल. त्याच्यानंतर LIG मध्ये असेल तर त्याची प्रोसेसिंग फीज किती आहे ती दाखवेल किंवा ऍप्लिकेशन फीज बोला त्याला, तर ती तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर त्याला नेक्स्ट केलं तर तुमचं पेमेंटवरती जाईल. तर पेमेंटवरती गेल्यानंतर तुम्हाला सिंपल RTGS किंवा NEFT किंवा बँक थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता.
तर हीच एक सिंपल प्रोसेस आहे. तर म्हाडा आणि सिडकोची जी प्रोसेस आहे ती सेम आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये, दोघांची पण प्रोसेस सेम आहे. तर भरपूर जणांची रिक्वेस्ट आलेली होती की प्रोसेस सांगा. प्रोसेस तर सिंपल आहे, तुम्ही इझिली भरू शकता हा फॉर्म.